नमस्कार शेतकरी बंधूंनो, कपाशीच्या शेतीकडे आधुनिक वाटचाल म्हणून नुजिवीडू सीड्स कंपनीचे एक क्रांतिकारी पाऊल या विजेता कापूस वाहनाच्या प्रक्षेत्रावरून आपण या ठिकाणी पाहत आहोत। या ठिकाणी गाव कालवाडी, तालुका अकोट, जिल्हा अकोला येथील प्रगतशील शेतकरी श्री अरुण रामकृष्ण हिंगणकर यांच्या शेतावरील हा विजेता कापूस वाहनाचा प्लॉट आपण पाहत आहोत। या ठिकाणी 4 एकर प्रक्षेत्रावर या विजेता कापूस वाहनाची लागवड झालेली आहे। अति घन पद्धतीने लागवड झालेली आहे, म्हणजे ओळीतील अंतर 3 फूट आणि 2 झाडातील अंतर 9 इंच, म्हणजेच एकरी झाडांची संख्या वाढवण्यावर या ठिकाणी भर दिलेला आहे। सध्या देशभरामध्ये चर्चेत असलेला कपाशीच्या शेतीतील नवीन प्रयोग म्हणजेच अति घन लागवड पद्धत हा सध्या देशभर चर्चेत आहे की झाडांची संख्या वाढवून आपण एकरी 25 ते 30% उत्पादनात वाढ मिळवू शकतो। यासाठीच हा विजेता कापूस वाहन या SDPS कन्सेप्टमध्ये म्हणजेच सघन लागवड पद्धतीमध्ये या ठिकाणी पेरणी करण्यात आलेला आहे। न्यूमॅटिक प्लांटरद्वारे या ठिकाणी याची पेरणी झालेली आहे। एकरी 5 बॅग म्हणजेच 5 पॅकेट विजेता कापूस वाहनाचे या ठिकाणी पेरलेले आहेत। शेतकरी बंधूंनो, विजेता कापूस वाहन हा सघन लागवड पद्धतीसाठी अति योग्य आहे, म्हणजे उभट वाढणारा आहे। झाडांची संख्या वाढवता येते सुगठित झाड असल्यामुळे। दुसरं, लवकर येणारा हा विजेता कापूस वाहन आहे, म्हणजेच गुलाबी बोंडाळीच्या धोक्यापासून कपाशीचा बचाव होतो। आपण बघू शकता की कुठेही गुलाबी बोंडाळीचा धोका या विजेता कापूस वाहनामध्ये या ठिकाणी झालेला नाही। चांगल्या उच्च दर्जाचा कापूस, पांढरा शुभ्र असा विजेताचा कापूस आपल्याला मिळतो। कापसाचा दर्जा अतिशय चांगला आहे। शेतकऱ्यांना या विजेता कापूस वाहनापासून फायदा असा आहे की कापूसही वेचायला सोपा आहे, कापूस वजनदार आहे। प्रति बोंडाचं वजन हे 5.5 ग्रॅम सरासरी भरतं। तसेच कापूस विक्रीला नेताना जर आपण याचा कापूस जर वेगळा ठेवून जर विक्री केला जिनरला किंवा व्यापाऱ्याला, तर याला प्रति क्विंटल कापसामागे 38 ते 39-40 किलोपर्यंत रुईचा उतारा मिळतो। म्हणजे अधिकचा बाजारभाव या विजेता कापूस वाहनाचा शेतकऱ्यांना मिळतो। सर्वात महत्त्वाचं, विजेता कापूस वाहन हा रस शोषक किडीस अतिशय सहनशील आहे, म्हणजेच औषध फवारणीच्या खर्चामध्ये मोठी बचत होते। या शेतावरती या शेतकरी बंधूंनी 3 कीटकनाशकांच्या फवारण्या या ठिकाणी केलेल्या आहेत, म्हणजे फवारणीच्या खर्चात त्यांची मोठी बचत झालेली आहे। तसेच खताचे डोससुद्धा त्यांनी 2 वेळा या ठिकाणी दिलेले आहेत। एकरी 3 पोते रासायनिक खताचे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजेच कमी नियोजनामध्ये, कमी मेहनतीमध्ये विजेता कापूस वाहन शेतकऱ्यांना मिळतो। तसेच शेतकरी बंधूंनो, आपण बघू शकता आता आधुनिक शेतीकडे वाटचाल म्हणून या ठिकाणी आता आपण बघू शकता की हे 2 लाईन जे आहेत या आपण मशीनद्वारे वेचणी केलेल्या आहेत। इथं आपण बघू शकतो कुठेही तुम्हाला पाठीमागं कापूस शिल्लक राहिलेला दिसणार नाही। आणि आता हा आधुनिक शेतीचा वाटचालीचा प्रवास शेतकऱ्यांसमक्ष दाखवण्यासाठी आम्ही अकोला जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी बंधू, विक्रेते बंधू यांच्या समक्ष या मशीनद्वारे आपण या समोर बघू शकता की इथे मशीन आम्ही इथं बोलवलेली आहे आणि या मशीनने या कपाशीची वेचणी शेतकऱ्यांसमक्ष या ठिकाणी होणार आहे। म्हणजेच कपाशीमध्ये आपण जे पाहतो की मजुरांची सध्या उपलब्धता राहत नाही, सर्वात जास्त शेतकऱ्यांचा खर्च हा वेचणीवर होतो। तर भविष्यामध्ये काळाची गरज ओळखून नुजिवीडू सीड्स कंपनीने असे विजेतासारखे वाहन हे विकसित केलेले आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा या आधुनिक शेतीसाठी नुजिवीडू सीड्स कंपनी ही कटिबद्ध आहे। शेतकरी बंधूंनो, आपण बघू शकता हे मशीन या ठिकाणी आता उपलब्ध झालेलं आहे आणि या मशीनद्वारे इथे आता कपाशीची वेचणी शेतकऱ्यांसमक्ष होणार आहे। आणि अतिशय यशस्वी प्रयोग हा नुजिवीडू सीड्स कंपनी गेल्या बऱ्याचशा म्हणजे 7-8 वर्षापासून नुजिवीडू सीड्स कंपनी यावर काम करत आहे। आणि आता हा अंतिम टप्प्यात हा आधुनिक शेतीचा प्रयोग अकोला जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होत आहे। आणि तसंही अकोला जिल्ह्याचं नाव सध्या देश पातळीवर कपाशीच्या शेतीचा नवीन प्रयोग म्हणून चर्चेमध्ये आहे। याच्यामध्ये एकच गुपित आहे की झाडांची संख्या वाढवणे कोरडवाहू शेतीमध्ये आणि 25 ते 30% उत्पादनात वाढ घेणे। आता शेतकरी बंधूंनो, राहिला या अतिघन पद्धतीमध्ये लागवडीचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक विशेष काळजी यामध्ये घ्यावी लागते,
की कपाशीचं झाड जे आहे हे आपल्याला त्याची वाढ ही मर्यादित ठेवावी लागते. त्यासाठी इथे सुद्धा आम्ही शेतकरी बंधूंनो वाढ नियंत्रक जे आहे मेपिकॉट क्लोराईड याच्या 3 वेळाला फवारणी आम्ही आमच्या समक्ष या ठिकाणी घेतलेल्या आहेत. पहिली फवारणी 45 दिवसाला, दुसरी फवारणी 65 दिवसाला आणि तिसरी फवारणी 85 दिवसाला या ठिकाणी वाढ नियंत्रकाची म्हणजेच मेपिकॉट क्लोराईड याची घेतलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो त्याचा परिणाम आपण बघू शकता की कपाशीची वाढसुद्धा मर्यादित आहेत, बोंडसुद्धा लवकर तयार झालेले आहेत. शेवटपर्यंत बोंड हे मोठ्या आकाराचा तयार झालेला आहे. आपण बघू शकता शेंड्यातले बोंडसुद्धा चांगले परिपक्व होऊन फुटलेले आहेत. म्हणजे अर्थातच वेचायलासुद्धा खूप सोपा होतो आणि लवकर बोंडधारणा झाल्यामुळे काही शेतकऱ्यांकडे जर पाण्याची सोय असली, बागायत क्षेत्र असलं तर लवकर शेत खाली करून आपण इतर बागायती पिकामध्ये सुद्धा रब्बीच्या पिकामध्ये या विजेता कापूस वाणामध्ये जाऊ शकतो. तर असा हा नुजीवुडू सीड्स कंपनीचा विजेता कापूस वाण शेतकरी बंधूंनो शेतकरी सभासद नोंदणीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये उपलब्ध राहणार आहे. तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक आग्रहाची विनंती आहे की आपण अवश्य आपल्या गावातील नुजीवुडू सीड्स कंपनीच्या सुबीज किसान शेतकऱ्यांच्या माध्यमातून तसेच आपल्या जवळच्या विक्रेता बंधूकडे आपल्या नावाची सभासद नोंदणी करून या विजेता कापूस वाणासाठी आपली नोंदणी करून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला या विजेता कापूस वाणाचं बियाणं लवकर आणि माफक दरामध्ये उपलब्ध होईल. तर असा हा नुजीवुडू सीड्स कंपनीचा विजेता कापूस वाण शेतकरी बंधूंनो येणाऱ्या वर्षी अवश्य आपल्या शेतामध्ये या विजेता कापूस वाणाची लागवड करा आणि आधुनिक शेतीचे साक्षीदार व्हा. नुजीवुडू सीड्स कंपनीचे विजेता कापूस वाण. धन्यवाद.